नमस्कार. जय गुरु. मी धनंजय विठ्ठलराव डाखरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाखरे आपल्या सर्वांचं आमच्या या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान. या चॅनलच्या माध्यमातून आपण ग्रामगीता अध्ययनाची एक नवीन सिरीज चालू केलेली आहे आणि बघता बघता आज आपल्या या सिरीजचा 9वा दिवस आलेला आहे आणि म्हणूनच आज आपण बघणार आहोत लोकवशीकरण पंचकातील 9वा अध्याय सेवा सामर्थ्य. सेवा सामर्थ्य या अध्यायामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी सुरुवातीला श्री संत दामाजी यांचा फोटो ठेवलेला आहे आणि सोबतच या संपूर्ण अध्यायामध्ये एकूण 125 ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहे. चला तर मग सेवा सामर्थ्य या अध्यायाचा नीट अभ्यास करूया. नमस्कार. आज आपण सेवा या शब्दाचा जरा खोलात जाऊन विचार करणार आहोत. हो, खूप महत्वाचा विषय आहे. आपण रोजच्या बोलण्यात हा शब्द खूप सहज वापरतो, पण ग्रामगीतेनुसार या साध्या शब्दात आणि किती मोठं सामर्थ्य लपलंय ते आज पाहूया. आणि त्यासाठी आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता या ग्रंथाचा आधार घेणार आहोत. हो, विशेषतः त्यातला 9वा अध्याय सेवा सामर्थ्य. तर आजची आपली चर्चा याचवर आहे. म्हणजे 70-80 वर्षांपूर्वी लिहिलेल्या या विचारांमधनं आजच्या काळातही लागू होणारे धडे शोधायचेत. बरोबर. शब्दांपेक्षा कृती श्रेष्ठ का, खरी सेवा कोणती आणि दिखाऊ सेवा कोणती, यातला फरक काय, हे सगळं आपण उलगडणार आहोत. तर या अध्यायाची सुरुवातच मला वाटतं एका खूप थेट आणि व्यावहारिक प्रश्नाने होते. गावकरी महाराजांना विचारतात, हो, की उत्तम प्रचारक किंवा प्रभावी वक्ते मिळणं खूप कठीण आहे. बरोबर. मग त्यांच्याशिवाय गावाचा उद्धार कसा होणार, दुसरा मार्ग कोणता, हा प्रश्न आजही तितकाच महत्वाचा आहे की नाही? अगदी. आणि त्यावर महाराजांचं उत्तर खूप इंटरेस्टिंग आहे. हो, ते कुठलंही तात्विक उत्तर देत नाहीत, तर एक गोष्ट सांगतात. एका गावाची जिथे कमालीची शिस्त, शांतता आणि सुव्यवस्था होती, व्यसनमुक्ती होती. आणि हे सगळं कोणी केलं याचा शोध घेतल्यावर एक साधाभोळा माणूस समोर येतो, ज्याला 4 लोकांसमोर धड बोलताही येत नाही. हे उत्तरच अनपेक्षित आहे. आणि इथेच महाराजांना सेवेचं खरं सूत्र सापडतं. तो सेवक म्हणजे उत्तम वक्ता नव्हता, पण त्याच्या हृदयात कामाबद्दल एक प्रामाणिक तळमळ होती, एक जिव्हाळा होता. अच्छा. महाराज म्हणतात, सेवा शब्दाविणही बोलकी, सर्व लोका करोनी सुखी, त्यांचे हृदय सहज जिंकी, आत्मीयता वाढवी. म्हणजे खरी सेवा शब्दांशिवाय बोलते. हो, ती लोकांची मनं जिंकते आणि त्यांच्यात एक आपुलकीचं नातं तयार करते, जे मोठमोठ्या भाषणांनाही जमणार नाही. हे किती सुंदर आहे. म्हणजे ज्या काळात मोठमोठे नेते आपल्या भाषणांनी लोकांना प्रभावित करत होते, तेव्हा महाराज एका अबोल सेवकाचं महत्त्व सांगत होते. अगदी. आणि त्यांनी त्याची तुलना इमारतीच्या पायाच्या दगडाशी केली आहे. हो, हे उदाहरण तर खूपच समर्पक आहे. बरोबर. आणि गंमत म्हणजे पायाचा दगड दिसला नाही तरी चालतं, उलट तो जितका अदृश्य राहील तितका तो जास्त महत्वाचा असतो बरं का. तो कधीच श्रेय मागत नाही, पण संपूर्ण इमारत त्याच्यावरच टिकून असते. ही गोष्ट आजच्या क्रेडिट घेण्याच्या आणि स्वतःला प्रमोट करण्याच्या काळात खूपच वेगळी आणि महत्वाची वाटते. हो, श्रेय घेण्याच्या वृत्तीच्या अगदी विरुद्ध आहे हे. आणि हीच सेवेची खरी ताकद आहे. अच्छा. ग्रामगीता सांगते की अशा निस्वार्थ सेवेमुळे माणसामध्ये एक विलक्षण सामर्थ्य येतं. लोकांचा एकदा त्याच्यावर विश्वास बसला की मग तो जे बोलेल ते घडायला लागतं. म्हणजे सेवेने अंगी सामर्थ्य येते, जे बोलाल त्यांची घडते. अगदी. कारण त्याच्या शब्दांमागे त्याच्या कृतीचं आणि लोकांच्या विश्वासाचं प्रचंड बळ उभं असतं. पण एक मिनिट, हे सामर्थ्य मिळवणं एका बाजूला, पण ते टिकवणं जास्त अवघड असणार. हो. कारण सत्ता, प्रसिद्धी आणि लोकांचा विश्वास ह्या गोष्टी माणसाला बदलू शकतात. या धोक्याबद्दल महाराज काही सांगतात का? अगदी बरोबर प्रश्न. आणि याचं उत्तर हा या अध्यायाचा गाभा आहे. महाराज एक स्पष्ट अट घालतात. काय अट आहे? ही शक्ती तेव्हाच टिकते जेव्हा सेवा पूर्णपणे निस्वार्थ असते, म्हणजे कोणत्याही फळाच्या, पदाच्या किंवा प्रतिष्ठेच्या अपेक्षेशिवाय केलेली असते. अच्छा. ग्रामगीता म्हणते, ज्या क्षणी सेवकाच्या मनात उपभोग घेण्याची वासना येते, म्हणजे तो मी केलेल्या सेवेतून मला काय मिळेल याचा विचार करतो, त्या क्षणी त्याची सेवा आणि सामर्थ्य दोन्ही संपून जातात. बरोबर. म्हणजे सेवेचा उद्देशच फळ मिळवणं असता कामा नये? मुळीच नाही. उलट जो सेवेलाच आपलं धन मानतो तो शेवटी देवाप्रमाणे पूजनीय ठरतो.
लोक श्रीमंत किंवा सत्ताधीशांना नाही तर खऱ्या सेवाधाऱ्यांच्या चरणांना वंदन करतात. संत दामाजींचं उदाहरण आठवते. हो, अगदी तेच. दुष्काळात त्यांनी सरकारी धान्याची कोठारं भुकेल्या लोकांसाठी खुली केली. राजाचा रोष ओढवून घेतला. पण त्यांची सेवा इतकी निस्वार्थ होती की असं म्हणतात की स्वतः देव विठ्ठल त्यांच्या मदतीला धावून आला. हा निस्वार्थ भावच सेवेचा आत्मा आहे. हे झालं खऱ्या सेवेबद्दल, जिथे निस्वार्थ भाव आहे. पण मला एक प्रश्न पडतो, विचारा. जिथे हा भाव नसतो पण सेवेचा केवळ देखावा असतो, त्याबद्दल ग्रामगीता काय सांगते? कारण असे प्रकार तर आपण आजूबाजूला जास्त पाहतो. हो, आणि महाराज याबद्दल खूप स्पष्ट आणि परखडपणे बोलतात. ते अशा सेवेला दांभिक सेवा म्हणजे ढोंगी सेवा म्हणतात, आणि त्याची अनेक उदाहरणं देतात जी आजही तंतोतंत लागू पडतात. जसं की ते पाटीलचं उदाहरण, जो आपल्या वरिष्ठ साहेबाला खुश करण्यासाठी गरीब गावकऱ्यांकडून फुकटात काम करून घेतो. बिगाली म्हणतात त्याला. हो, लोकांची जनावरं थकली आहेत, माणसं उपाशी आहेत याची त्याला काही पर्वा नाही. साहेब खुश झाला पाहिजे, हीच त्याची सेवा. म्हणजे इथे सेवेचा उद्देश लोकांचं कल्याण नाही तर स्वतःचा फायदा आहे. अगदी. या सगळ्या प्रकारांमध्ये एकच समान धागा आहे, स्वार्थ. प्रसिद्धीसाठी, प्रतिष्ठेसाठी किंवा सत्ता मिळवण्यासाठी सेवेचा मुखवटा घातला जातो. आणि महाराज अशा सेवेला काय म्हणतात? कागदी फुलांपरी. दिसायला सुंदर, आकर्षक, पण त्यातनं सुगंध असतो ना जिवंतपणा. तो केवळ एक देखावा असतो. हे आजच्या काळातही तंतोतंत लागू होतं. आपण अनेकदा सोशल मीडियावर पाहतो की काही लोक किंवा कंपन्या मोठ्या देणग्या जाहीर करतात, पण त्यामागे त्यांची प्रतिमा उंचावण्याचा किंवा टॅक्स वाचवण्याचा उद्देश असतो. हो, महाराजांनी हे तेव्हाच ओळखलं होतं. हे आश्चर्यकारक आहे. अगदी. यालाच आजच्या भाषेत परफॉर्मेटिव्ह ॲक्टिव्हिझम किंवा CSRचा मार्केटिंगसाठी वापर म्हणता येईल. ग्रामगीतेतलं दुसरं उदाहरण पहा. तो पुढारी जो लोकांकडून राबवून गाव सुंदर करतो, पण सगळं श्रेय स्वतः घेतो. त्याचं नाव होतं सेवाशील नेता. पण ज्यांनी खरं काम केलं ते उपाशीच राहतात. ही तर शुद्ध फसवणूक आहे. बरोबर. आणि सगळ्यात भेदक उदाहरण म्हणजे तो व्यापारी. हो, जो आधी लोकांकडूनच पैसा लुटतो आणि मग त्यातील काही पैशातून मंदिर बांधून उधार म्हणून मिरवतो. ग्रामगीता म्हणते, चोरी करूनी धनी झाला, दान देण्यान शूर ठरला. म्हणजे ही सेवा नसून लोकांच्या डोळ्यात केलेली धूळफाक आहे. हो, हे आजच्या काळातल्या इमेज लॉन्ड्रिंग सारखंच आहे. चुकीच्या मार्गाने अमाप पैसा कमवायचा आणि मग मोठी देणगी देऊन समाजात प्रतिष्ठा मिळवायची. यात अजून एक प्रकार आहे जो आजच्या राजकारणात आणि समाजकारणात खूप दिसतो. फोटो काढण्यापुरती सेवा. हो, महाराज म्हणतात, फोटो काढण्यापुरती चाकरी, पुढे फरारी होता ती. म्हणजे कॅमेरे असेपर्यंत झाडू हातात घ्यायचा आणि कॅमेरे गेले की गायब. किंवा लोकांना एकत्र आणण्याच्या नावाखाली त्यांच्यात गटबाजी निर्माण करणे, तट पाडणे आणि आपला स्वार्थ साधणे. आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे सत्तेसाठी सेवेचा शिडीसारखा वापर करणे. अगदी. काही लोक वर्षानुवर्ष सेवा करतात आणि लोकांचा विश्वास जिंकतात आणि मग म्हणतात, आता अधिकार व्हावा. आणि अधिकार मिळाल्यावर तेच लोक लोकांचं शोषण करायला लागतात. हीच ती दांभिक सेवा जी खऱ्या सेवेच्या नावावर लागलेला कलंक आहे. मग या सगळ्या ढोंगीपणाच्या आणि खोटेपणाच्या पलीकडे जाऊन आदर्श सेवक आणि खरी सेवा म्हणजे नक्की काय? ग्रामगीतेनुसार खरा आदर्श काय आहे? खरी सेवा म्हणजे निष्काम कर्म. म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता केलेलं काम. बरोबर. दुसऱ्यांच्या सुखासाठी त्याग आणि प्रयत्न करणे. महाराजांच्या मते खरा सेवक तोच जो स्वतःच्या घराच्या आणि कुटुंबाच्या मोहातून बाहेर पडून संपूर्ण गावाला आपलं घर मानतो. ज्याचा घरचा स्वार्थ वाढलेला आहे. त्याच्यासाठी लोकसेवा हा एक धंदा होऊन बसतो. या आदर्शासाठी त्यांनी निसर्गातली उदाहरणं दिली आहेत, ती खूप प्रभावी आहेत. हो, 2 उत्तम उदाहरणं. पहिलं म्हणजे सूर्य. तो सर्वांना प्रकाश देतो, ऊर्जा देतो, पण बदल्यात काहीही मागत नाही. त्याची सेवा अविरत आणि निस्वार्थपणे चालू असते. आणि दुसरं उदाहरण आहे वृक्षाचं. तो सावली देतो, फळं देतो आणि शेवटी स्वतःचं लाकूडही अर्पण करतो. म्हणजे त्याचा प्रत्येक भाग दुसऱ्यांच्या उपयोगी पडतो. सेवेचा हाच निस्वार्थ आदर्श आहे. हो. निसर्गातली ही उदाहरणं खूप सुंदर आहेत. पण माणसासाठी हे इतकं कठीण का असतं? आपल्यात मी करता, मी हे केलं, हा भाव इतका सहज का येतो? कारण माणसाला अहंकार असतो, जो निसर्गातल्या घटकांमध्ये नसतो. अच्छा. माणसाला आपल्या अस्तित्वाची, आपल्या योगदानाची सतत पावती हवी असते, कौतुक हवं असतं. खरा सेवक तो जो या अहंकाराच्या पलीकडे जातो. म्हणूनच ग्रामगीतेत आदर्श सेवकाचे गुण सांगितले आहेत. हो, त्याने जमिनीप्रमाणे नम्र राहावं,
जमीन सर्वांना आधार देते पण स्वतः खालीच राहते. सेवकाने दीनदुबळ्यांना म्हणजे जे खाली आहेत त्यांना वर उचलावं. आणि दुसरा गुण म्हणजे आपण फक्त देत राहावं, हा भाव मनात सतत जपावा, घेण्याची अपेक्षाच नसावी. बरोबर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कार्याचं यश सर्वांमध्ये वाटावं आणि स्वतःला करता न मानता निमित्त मात्र समजावं. आणि एक अतिशय व्यावहारिक आणि सुंदर विचार मांडला आहे की सेवकाचं येणं लोकांना ओझं वाटू नये, उलट आधार वाटावा. आणि त्याच्या जाण्याने लोकांना दुःख व्हावं. हो, ग्रामगीता म्हणते, आपल्या आल्याचा न पडो धाक, आपल्या गेल्याचा हो शोक. म्हणजे जर एखादा कार्यकर्ता घरी आला आणि लोकांना वाटलं की बापरे, आता याची जेवणाची राहण्याची सोय कुठून करायची, तर ती सेवा कसली. अगदी. उलट तो आला की घरातल्या लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आनंद आणि आधार वाटला पाहिजे. ही तर एखाद्या व्यक्तीच्या प्रभावाची खरी कसोटी आहे. तुमची उपस्थिती लोकांना हवीहवीशी वाटते की नकोशी, यावरून तुमचं कार्य ठरतं. आणि शेवटी खरा सेवक आपल्या कृतींनी समाजातले सर्व प्रकारचे भेद म्हणजे जात, पंथ, मत हे सगळं मिटवून टाकतो. तो सर्वांना सेवेच्या एका धाग्यात एकत्र गुंफतो. हो, जसं ग्रामगीतेत म्हटलं आहे, गावी असोत पक्ष पंथ, भिन्न जाती मते अनंत, ती सर्वची गुंफिली जातील सूत्रांत सेवेच्या एका. ही सेवेची खरी सामाजिक आणि राष्ट्रीय ताकद आहे. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की खरी सेवा करण्यासाठी खूप मोठी कला, वक्तृत्व किंवा कुशलतेची गरज नाही. त्यासाठी लागतो तो फक्त प्रांजळ जिव्हाळा, एक प्रामाणिक निस्वार्थ मन. बरोबर. निस्वार्थ मनाने केलेली एक लहानशी कृती सुद्धा मोठ्या भाषणांपेक्षा आणि दिखाव्यापेक्षा अधिक प्रभावी ठरते. आणि ग्रामगीता सेवेला केवळ एक सामाजिक कार्य नाही, तर आत्मिक विकासाचा आणि आत्मिक सामर्थ्य मिळवण्याचा एक मार्ग मानते. म्हणजे यश, पैसा किंवा सत्तेच्या पलीकडे जाऊ, निस्वार्थ योगदानातच खरं समाधान आणि आनंद आहे. हा एक अत्यंत महत्वाचा विचार यातून मिळतो. हे स्वतःच्या अहंकाराला विरघळवण्याचे एक साधन आहे. जाता जाता एक विचार मनात येतोय. ग्रामगीतेत म्हटलं आहे की सर्वांचा भार आपणावरी घेणं ही खरी सेवा आहे, म्हणजे सगळ्यांची जबाबदारी स्वीकारणे. पण लगेच पुढे एक अधिक व्यावहारिक मार्ग सुचवला आहे की जरी हे शक्य झालं नाही तरी आपले ओझे तरी नसावे. बरोबर. दुसऱ्यांची जबाबदारी घेता नाही आली तरी चालेल, पण किमान आपण इतरांवर ओझं बनू नये. खूप महत्वाचा विचार आहे हा. तर आजच्या आपल्या जगात, आपल्या समाजात किंवा कुटुंबावर ओझं न होणं याचा नेमका अर्थ काय असू शकतो? आर्थिक, भावनिक, वैचारिक कोणत्या स्तरावर आपण ओझं न बनता एक आधार बनू शकतो, हा विचार करायला हवा. धन्यवाद मंडळी. तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे ऐकल्याबद्दल तुमचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया आमच्या गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमचे अपकमिंग व्हिडिओज लवकरात लवकर मिळतील. त्यासोबतच भरपूर लाईक्स आणि भरपूर शेअर करा, जेणेकरून ग्रामगीता ही घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला मदत होईल. धन्यवाद. जय गुरु.